सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा सुरूच आहे। अनेक वाळू तस्करांकडून तहसीलदारांसह महसूल अधिकारी यांना धमकविण्याचे प्रकार ताजे असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे। मात्र तरी वाळू तस्करांकडून राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे। कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून शासकीय मालकीची वाळू विनापरवाना बेकायदा वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरवर कोपरगाव तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत पोलिसांनी डंपर चालक सचिन प्रकाश पवार वय 25 धंदा ड्रायव्हर राहणार वाकत तालुका निफाड जिल्हा नाशिक यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करत MH17 BY 3524 या क्रमांकाचा 20 लाख रुपये किमतीचा डंपर व 30,000 रुपये किमतीची 6 ब्रास वाळू असा एकूण 20,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल कोळपेवाडी ते कोपरगाव रस्ता धारणगाव शिवारातून पकडून जप्त केला आहे। या प्रकरणी पोलीस नाईक रामचंद्र हिरामन साळुंके यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार GS वांढेकर हे करीत आहेत। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये, कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग, निवास, ध्यान, भोजन, अभ्यासिका, अद्ययावत जिम, स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे। नीट, IIT, GMS अँड ॲडव्हान्स्ड MHT, CET या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल। इयत्ता 11वी व 12वी साठी स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड, उत्कृष्ट निकालांची परंपरा। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज, मुक्काम पोस्ट कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर।